नमस्कार मित्रांनो, आपण जातोय आता आदिवासी मेळाव्याला. हा आदिवासी मेळावा कालपासून सुरू आहे आणि साधारणतः हा 32वा आदिवासी मेळावा आहे. 32वा. इथून आपल्याला 35-40 किलोमीटर जायचं आहे. 35-40 किलोमीटर. मग आता बघू. माझे मोठे भाऊ आदरणीय ब्रह्माभाऊ सुद्धा आलेले आहेत माझ्यासोबत. आम्ही जातोय आता सोबत. आम्ही निघालो आता पानखेडाला. माझे ब्रह्माभाऊ आम्ही सोबत निघतोय आता. ब्रह्माभाऊ गाडी चालवतील. दहिवेल क्रॉस केलंय आपण. दहिवेलच्या पुढं निघून आलो. आता आपण जवळच खूप गाड्या जात आहे आपल्या आदिवासी मेळाव्याला. सगळे आदिवासी बांधव जमत आहेत तिथं. बघा शकता किती ट्रॉफिक आहे आज. ही बघा, 1 मिनटंसुद्धा गाडी रस्त्याला आराम नाही आहे. कंटिन्यू गाडी चालू आहे. सगळ्या गाड्या सगळ्या आदिवासी मेळाव्यात जात आहेत. गर्दी असल्यामुळे ब्रह्माभाऊनी डायरेक्ट गाडी साईडला लावून घेतलेली आहे. कुठे आहे गाडी? बस काय आवाज नाही. आम्ही पोचलो. या ठिकाणी भारताचा नकाशा आहे. बघू शकता खूप भयंकर गर्दी. झक्कास गर्दी, एकदम भयानक. या ठिकाणी नागगिरी स्वातंत्र्य पार्टी. बघू शकता या ठिकाणी खूप अशा वस्तू दाखवायला आणलेल्या आहेत ज्या आपण आजच्या जमान्यात ओळखू शकत नाही. या ठिकाणी मिठा कान, कडू कान, ढोबळी रामायणच्या काळात खात होते असं कंद येते, जे आत्ता यांचा आकार खूप मोठा असतो म्हणे, पण या ठिकाणी लहान आहेत. भोपळा वगैरे अनेक प्रकारचे पुस्तकही आलेले आहेत या ठिकाणी. तंट्या मामा, भगवान बिरसा मुंडा, ज्यांना जशा प्रकारचा अभ्यास करायचा आहे तशा प्रकारचे या ठिकाणी पुस्तकं आलेली आहेत. खूप चांगली पुस्तकं आहेत. हे बघा, इथं या ठिकाणी अनेक प्रकारचे कंद आहेत. हे जंगली केळं म्हणतात यांना, जंगली केळं. गावरानी बिजवाई, सगळ्या प्रकारची गावरानी बिजवाई या ठिकाणी बघायला मिळेल आपल्याला. हे बघू शकता, त्यांनी नमुन्यात ठेवलेले आहेत. अनेक प्रकारचे गावरानी बिजवाई या ठिकाणी बघू शकता. खूप गर्दी या ठिकाणी बघायला. खूप छान गाडा सजवलेला आहे या ठिकाणी. जुनी रूढीप्रमाणे टांगा बनवलेला आहे यांनी. बैलांचा टांगा खूप छान सजवलेला आहे. त्याच्या झोपड्या वगैरे बनवून या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी. बघू शकता या ठिकाणी ॲम्ब्युलन्स. अच्छा, हां आता जाऊ ना. इथं ॲम्ब्युलन्स आणि अग्निशमकच्या गाड्या सुद्धा या ठिकाणी थांबलेल्या आहेत.
या ठिकाणी बघू शकता पावरी कमीत कमी 10 ते 15 फुटाची पावरी बनवलेली आहे. पावरीच्या समोर येऊन मी शूटिंग करतोय. समोर गावाचे आम्ही या ठिकाणी भेटलो. गोलू आणि धनराज हाय कर रे. सगळ्यात इम्पॉर्टंट वस्तू दाखवतो मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता खूप मोठे मोठे ढोल आहेत बघा. आदिवासी समाजाच्या जुन्या परंपरा जास्त काही दाखवण्याचा प्रयत्न नाही. ते जुनं आहे ते सोनं आहे. बघू शकता मित्रांनो ढोल किती मोठा आहे. त्या माणसाने डोक्यावर उचललेला आहे. देव के देव महादेव. भाषण चालू आहे. आपल्या पद्धतीने कोणाला काही आदिवासी विषयावर बोलायचं राहिलं तर या ठिकाणी नाव नोंदून बोलू शकतो आपण. नाही आता फक्त मग शूटिंग करतो. कितला चढ रे जेवण घेण्यासाठी लाईनीत उभे आहोत. खूप मोठ्या मोठ्या लाईनी आहेत पण तरी सुद्धा व्यवस्थित जेवण भेटत आहे. या ठिकाणी खूप चांगली सुविधा आहे. चला या मित्रा जेवायला या. आम्ही आता जेवतो. जवळच आलेला आहे. बघा जेवण देत आहेत. भात संपला वाटतं. भात येईपर्यंत थोडी वाट बघावी लागेल. संपलेला आहे. नवीन स्प्रे भरायला जात आहेत ते. नवीन स्प्रे भरून येतात तोपर्यंत वाट बघावी लागेल. तुम्हाला दूर बघू शकता किती भाताचे ढिगारे आहेत. या ठिकाणी आपले आदिवासी बंधू सगळ्यांना जेवण देण्यासाठी मदत करतायत. सर्वजण आपणही मदतच करताय ना. बघा कोणी निःशुल्क मदत आहे या ठिकाणी. आपल्याला जेवण भेटतोय आता. जेवण भेटला अरे यार. आपल्याला जेवण भेटलंय आता. चल हे आमचे दाजी सुद्धा भेटले का. तू इकडे रे गेलत ना. आता ये ना शूटिंग मध्ये थोडा 2 मिनिटं जेवण. चालते का जेवण. ब्रह्मा भाऊ अजून आले नाही. आता नंबर लागला त्यांचा. निघाले ब्रह्मा भाऊ आता. बघा या ठिकाणी घेऊन आले ब्रह्मा भाऊ पण जेवण. भेटलं का दादा. भेटला ना. या ठिकाणी खिचडी बनते दादा. खिचडी
खूप जबरदस्त प्लॅनिंग. बघू शकता किती पातेले आहेत लाईनमध्ये. त्या ठिकाणी डाळ आहे, डाळ पुढं भाज्या आहेत, वांग्याची भाजी बनते, स्टॉकमध्ये टमाटर वगैरे सर्व आलेलं आहे. तीच लाईन इकडेही पाहू शकतो आपण. इकडे बघा खूप मोठे मोठे पातेले आहेत या ठिकाणी. दादा मेथी दाल बना रहे, मेथी दाल. खूप छान आदिवासी पैराव या ठिकाणी त्यांनी आमच्या लहान दिदी लोकांनी बनवलेला आहे. एकदम छान पैराव आहे बघा. या ठिकाणी आंब्याची पानं डोक्याला लावलेली आहे, एकदम छान. धन्यवाद बेटा. परतीचा प्रवास चालू झालेला आहे आमचा. मी आणि ब्रह्मभाऊ आता पूर्ण आदिवासी या महासंमेलनात पूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न केला. खूप छान या ठिकाणी महासंमेलनाचं नियोजन करण्यात आले आहे. तरी खूप या संमेलनाचं आयोजन करणाऱ्या सर्व आयोजकांची माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांचं अभिनंदन करतो. तर मित्रांनो, आपण आता गाडीवर बसलोय घरी जाण्यासाठी. तर हा व्हिडिओ आपण इथंच थांबवू. आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.